शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रशासनाला किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला वेठीस न धरता लोकशाही मार्गाने आपल्या पद्धतीनं ते आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये नंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या शेतकऱ्यावर कोणीतरी कर्मचाऱ्यांनी गुन्हे दाखल केले। त्याला इकडे 84 दिवस झाले शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही, पण रम्मी खेळायला वेळ आहे, असे हजारो गुन्हे जरी दाखल केले तर आम्ही इथून मागे सरकणार नाही। तुम्ही जर लवकर सुदीवर आलात तर ठीक आहे, नंतर आम्हाला नाईलाजाना कसं उभं राहायचं, कसे दांडे घ्यायचे हे आम्हाला माहिती आहे। मग आम्ही तुमच्या विरोधात दांडे घेतल्याशिवाय राहणार नाही। आज जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी आंदोलनाचा देवमूर्ती येथे राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 84वा दिवस आहे। संबंधित बाधित शेतकरी 84 दिवसापासून देवमूर्ती येथे धरणे आंदोलन करत असताना काल परवा शेतकऱ्याला राग अनावर झाला आणि काही शेतकरी विहिरीमध्ये उतरून त्यांनी या सरकारचा निषेध व्यक्त केला। आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना 84 दिवस झाले असताना आमच्याकडे जर इकडे कोणी दखल घेत नसेल तर शेतकऱ्याला विहिरीत उतरल्याशिवाय पर्याय नाही। आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रशासनाला किंवा कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला वेठीस न धरता लोकशाही मार्गाने आपल्या पद्धतीनं ते आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये नंतर आम्हाला लक्षात आलं की ह्या शेतकऱ्यावर कोणीतरी कर्मचाऱ्यांनी गुन्हे दाखल केले। मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, त्या काल परवा मेघनाताई येऊन गेल्या, त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एक शब्द देऊन आश्वासित केलेला आहे की याच्यातून योग्य मार्ग काढू। याचा अर्थ असा नाही की आम्ही आंदोलन करायचं आणि तुम्ही गुन्हे दाखल करायचे। 84 दिवस झाले कोणता तरी कृषी मंत्री विधान भवनामध्ये रम्मीचा गेम खेळतोय, त्याला इकडे 84 दिवस झाले शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही, पण रम्मी खेळायला वेळ आहे। तसेच आपले बच्चू भाऊ कडू शेतकऱ्याच्या कर्जमाफी करता राज्यभर चक्काजाम आंदोलन आज केलं। त्यांचंही मी शेतकऱ्याच्या सर्व बाधित शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो। पण सरकारला एक मी सांगू इच्छितो, आमच्यावर तुम्ही एक नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही लढत असताना राठी साहेब असतील, महाराज असतील किंवा सरपंच असतील, मोरे साहेब यांच्यावर धारा किंवा या शेतकऱ्यावर धारा किंवा माझ्यावर धारा असे हजारो गुन्हे जरी दाखल केले तर आम्ही इथून मागे सरकणार नाही। आम्ही ह्या तुमच्या गुन्ह्याला घाबरणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। तुम्ही जर लवकर सुदीवर आलात तर ठीक आहे, नंतर आम्हाला नाईलाजाना कसं उभं राहायचं, कसे दांडे घ्यायचे हे आम्हाला माहिती आहे। मग आम्ही तुमच्या विरोधात दांडे घेतल्याशिवाय राहणार नाही। एवढी सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी, एवढंच मी बोलू इच्छितो।